SV मराठी सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण जॉन लोगी बेअर्ड यांची माहिती जाणून घेऊ. दूरदर्शनचे संस्थापक जॉन लोगी बेअर्ड यांचा जन्म 13 ऑगस्ट 1888 रोजी ग्लासगो जवळील हेलेन्सबर्ग येथे झाला. एका बागायतदार मुलासोबत त्यांचे बालपण गेले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण स्थानिक शाळेत झाले. त्यांना अभ्यासात नेहमीच रस होता. त्या काळात त्यांच्या शाळेत फोटोग्राफीविषयी विशेष भर दिला जायचा. त्यांनी त्यात एवढी आवड दाखविली की ते शाळेतील फोटोग्राफीचे प्रमुख झाले. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेजमध्ये विज्ञानाचा अभ्यास सुरू केला. शरीर सुदृढ नसल्यामुळे अभ्यास नीट होऊ शकला नाही, पण 5 वर्षानंतर ते सहाय्यक अभियंता झाले. वयाच्या 26व्या वर्षी त्यांना एका विद्युत कंपनीत दर आठवड्याला 30 शिलिंग पगारावर नोकरी मिळाली. या दिवसात पहिले महायुद्ध चालू होते. त्यावेळी त्यांचे पाय खूप थंड पडत असत, तेव्हा ते अनेकदा टॉयलेट पेपर त्यांच्या पायाभोवती गुंडाळायचे. युद्धाच्या शेवटी त्यांनी मोजे बनवायला सुरुवात केली. या व्यवसायात त्यांना 1600 रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी जाम आणि चटणी बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. स्थानिक वापराअभावी हा व्यवसायही बंद करावा लागला. मग त्रिनिदामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मित्राकडे निघाले. सोबतीला विकण्यासाठी काही वस्तूसुद्धा घेतल्या. या प्रवासादरम्यान त्यांचे काही क्षण खूप चांगले गेले. विजेद्वारे हवेतून चित्रे पाठविण्याच्या समस्येवर दोघांनी विचार विनिमय केला. वयाच्या 34व्या वर्षी ते 1922मध्ये इंग्लंडला परतले. तेव्हा त्यांच्या मनात दूरदर्शनच्या आविष्काराची कल्पना आली. तोपर्यंत या क्षेत्रात बरेच लोक आले होते. मनात आलेली कल्पना त्यांनी लगेच अंमलात आणली आणि साधनांची रचना केली. त्यांनी त्यांच्या उपकरणांसाठी जुना चहाचा बॉक्स आणि कॅपिंग बॉक्स विकत घेतला, ज्यामधून एक गोलाकार डिस्क कापली. काही जंकमधून इलेक्ट्रिकल मोटर घेतली, ज्यामध्ये ती असंख्य छिद्रांमधून फिरली. ही चकती फिरवल्याने संपूर्ण दृश्य प्रकाशित केले जावे. त्यांच्या छिद्रांमधून तीक्ष्ण आणि संथ बिंदूंमध्ये मोडले गेले. बिस्किटाच्या रिकाम्या बॉक्समध्ये प्रोजेक्शन दिवा लावला. इत्यादी उपकरणांच्या मदतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरू केला. प्रयोगात अनेक महिने गेले. त्यानंतर त्यांनी पहिला दूरदर्शन ट्रान्समीटर आणि रिसिव्हर बनवला. तरीही त्यांचा अभ्यास चालूच होता. आणि मग त्यांनी 1924च्या वसंत ऋतूमध्ये मल्टीज क्रॉसची सावली 3 यार्डच्या अंतरावर पाठविण्यात व्यवस्थापित केली. 2 ऑक्टोबर 1925 रोजी त्यांनी प्रकाशाचे विद्युत किरणांमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्या डिव्हाइसमध्ये एक नवीन गोष्ट स्थापित केली. जेव्हा त्यांनी स्विच दाबला तेव्हा ते स्वतः आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डिव्हाइसमध्ये दृश्याचा संपूर्ण चेहरा होता. त्याला पाहून त्यांनी खुर्चीतून उडी मारली. ते मानवी रूप प्रसारित करण्यात यशस्वी झाले होते. 1926मध्ये त्यांनी लंडनमधील रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये जाता जाता दूरदर्शन चित्रांचे प्रसारण प्रात्यक्षिक केले. 1926मध्ये जर्मन पोस्ट ऑफिसमध्ये दूरदर्शन सेवा विकसित करण्यासाठी त्यांनी सोय केली. 1928मध्ये त्यांनी रंगीत दूरदर्शनच्या प्रसारणाचे काम सुरू केले. 1936मध्ये BBCने जॉन लोगी बेअर्ड यांनी विकसित केलेल्या उपकरणांसह दूरदर्शन सेवा सुरू केली. तोपर्यंत मार्कोनीची पद्धतही विकसित झाली होती. त्यांच्या पद्धतीनं जॉन लोगी बेअर्ड यांची पद्धत कायमची मागे टाकली. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात आर्थिक आणि आरोग्य ढासळत असतानाही ते 1945पर्यंत रंगीत टेलिव्हिजनच्या क्षेत्रात कार्यरत होते. 14 जून 1946 रोजी बेक्स हिल NC ससेक्स येथे थंडीमुळे त्यांचे निधन झाले. मरणोत्तर त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्तंभ उभारण्यात आले.